नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर, नमस्ते. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहल ओंकार हेंद्रे. नमस्ते. दोघांच्याही प्रश्न मागच्या वेळेला मी जे तुम्हाला विचारलेले होते तर त्याची छान उत्तर आणि त्याचा रिस्पॉन्सही आपल्याला खूप छान पद्धतीनं आलेला आहे. आणि त्यावेळेला तुम्ही डॉक्टर जाता म्हणाला होतात की RH फॅक्टरसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो की जो तुमच्या संपूर्ण ह्याच्यावर काम करत असतो. तर त्याबद्दल आज सुरुवात आपण तिथून करूया. प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये जे ब्लड टेस्ट केलं जातं की नाही, म्हणजे ब्लडचं एकच सॅम्पल घेतलं जातं. म्हणजे त्या सॅम्पलमधून ह्या सर्व बाकीच्या टेस्ट म्हणजे होतात. त्या बाकीच्या टेस्ट कुठल्या थायरॉइड वगैरे ते आपण नंतर करूया. आता मी फक्त म्हणजे रक्तगट ह्याबद्दल बोलू. रक्तगट आपल्याला माहितीच आहे की ABO हे ब्लड ग्रुप आहेत. AB आणि O. हे ABOमध्ये AB हे कॅटेगरीज आहेत आणि RH पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांचा गट जो आहे, RH निगेटिव्ह असला पॉझिटिव्ह असला काय फारसा काय फरक पडत नाही. फरक कुठं पडतो तर ते स्त्रीचं जे रक्तगट आहे, जर काय RH निगेटिव्ह रक्तगट जर असेल तर पहिल्या प्रेग्नन्सीला कधीही म्हणजे हा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे होत नाही. कारण जसं आपल्या ABO सिस्टीममध्ये A रक्तगटाच्या म्हणजे च्या शरीरामध्ये anti-B असतं. कारण anti-A असेल तर H असेल तर राहणारच नाही. तसं RH जी निगेटिव्ह स्त्री आहे तिच्या शरीरामध्ये RH अँटीबॉडीज हे नसतातच सुरुवातीला. ते हॅप्लॉइड असतात. फक्त कधी काळी म्हणजे समजा प्रेग्नन्सी दरम्यान, ॲबॉर्शनच्या दरम्यान किंवा प्रेग्नन्सीमध्ये रक्तस्राव झाल्यावर, डिलिव्हरीच्या वेळेस, अशा वेळेस जेव्हा जर नवऱ्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर बाळाचा ब्लड ग्रुपसुद्धा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता दाट असते. मग ते ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असलं रक्त जर निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रीच्या रक्तामध्ये जर मिसळलं तेव्हा मात्र तिच्या शरीरामध्ये अँटी-D तयार होतं. मग त्याला आम्ही ते सेन्जिटाईज हे म्हणतो. पण त्या बाळाला ह्या आत्ता झालेल्या डिलिव्हरी झालेल्या बाळाला त्रास होत नाही, त्याच्या पुढच्या बाळाला त्रास होतो. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा RH पॉझिटिव्ह बाळ जेव्हा त्या स्त्रीच्या पोटात असेल तेव्हा ते तयार असलेले अँटी-D त्या बाळातल्याच्या शरीरामध्ये जाऊन द्वारेतून म्हणजे प्लॅसेंटातून क्रॉस होऊन त्या बाळाला रक्तक्षय किंवा ॲनिमिया करू शकतात. त्याला जन्मताच जॉन्डिससुद्धा होऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ॲवॉइड करता येण्यासारख्या, खूप इझिली ॲवॉइड करता येण्यासारख्या. कारण काय की तुम्ही फक्त एक अँटी-Dचं इंजेक्शन दिलं डिलिव्हरीच्या वेळेस किंवा ॲबॉर्शनच्या वेळेस किंवा समजा कधी तुम्ही एखादं प्रोसिजर केलं आहे प्रेग्नन्सीवरती त्यावेळेस, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रुटीनली आता 28 आठवड्याला एक इंजेक्शन देतात म्हणजे त्यामध्ये सेन्जिटाईज होऊ नये म्हणून. हे जर दिलं तर ती RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह ही स्त्री दे आर इक्वली गुड. म्हणजे त्यात काय ते म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कधी कधी आम्हाला असा प्रश्न विचारला जातो, दोघांचे ब्लड ग्रुप एकच आहेत, लग्न करायचं का? करायचं, काय फरक पडत नाही. आता मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, करायचं का? करायचं, खरं प्रिकॉशन घेऊन. नवऱ्याचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे का? करायचं का? काय फरक पडतो त्याला? त्याच्या पोटात थोडंच बाळ वाढणार आहे. म्हणजे त्यामुळे अँटी-D त्याला काय झाला काय, त्याला अँटी-D त्याच्यात होऊ शकतो. जर क्रॉसमॅच करताना चुकून RH पॉझिटिव्ह ब्लड जर त्या पुरुषाच्या शरीरामध्ये गेलं तर त्याच्या पूर्वी जेव्हा अँटी-Dचं जे इंजेक्शन द्यायचे तेव्हा हे असे म्हणजे डोनर्स होते, म्हणजे अँटी-D डोनर्स की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे पुरुष की ज्यांच्यामध्ये RH पॉझिटिव्ह इंजेक्शन दिलं जायचं, त्यांचा सिरम काढला जायचा आणि सिरम काढून मग त्यांच्यामध्ये त्यातलं ते अँटी-D घ्यायचं आणि बाकीचे परत ब्लड त्यांच्यामध्ये परत ट्रान्सफ्यूज करायचं. ही सगळं असं द्राविडी प्राणायाम. मला म्हणजे हे एखाद्या हिंदी पिक्चर मध्ये कसं ब्लड इकडनं तिकडं डायरेक्ट पाठवतात असं काही नाही, ते अमर अकबर अँथनीचं सांगू नका. तिघाचं ब्लड एका बाटलीत आणि असं उसळ्या मारताय म्हणजे इतकी सगळी प्रोसिजर आहे त्याच्या मागं. पण हे खरंच कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे त्या पुरुषाला एकदा त्याच्या शरीरामध्ये अँटी-D तयार करण्यासाठी उद्युक्त करायचं, मग त्याच्या शरीरामधलं जे प्लाझ्मा आहे तो काढायचा,
त्यातलं अँटीडी सेपरेट करायचं. आणि आता बाकीचं आता तुम्हाला सांगतो, आता जे प्लेटलेट जे आहे ना, म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट ट्रान्सफ्युजन, त्याच्यामध्ये सुद्धा काय ब्लड तुमचं काढून घेतच नाहीत. ब्लड काढतात, त्यातल्या फक्त ज्या प्लेटलेट आहेत त्या काढल्या जातात आणि त्यात उरलेलं जे काय प्लेटलेट विरहित किंवा कमी प्लेटलेट असलेलं रक्त पुन्हा त्याला ट्रान्सफ्यूज करतात. म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन हा नाही आहे प्रकार तो. तसंच हे अँटीडीचं सुद्धा होतं. पण आता तसं करायची काय गरज नाही. फक्त पेशंटला आपल्याला फक्त माहिती पाहिजे बिफोर प्रेग्नन्सी की बाबा हिचं रक्तगट निगेटिव्ह आहे आणि आपण प्रिकॉशन्स काय घ्यायच्यात ह्या त्यावेळेसच सांगता याव्यात. यासाठी प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये RH निगेटिव्ह आहे स्त्री हे खात्री करून घेणं फार गरजेचं असतं. नक्कीच. स्नेहलजी, तुम्ही जशा मगाशी सांगितलेलं होतं की प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये सगळ्या टेस्ट वगैरे करणं पण तितकंच गरजेचं आहे. आता यामध्ये अलीकडच्या काळामध्ये थायरॉईडचं प्रमाण पण वाढलेलं दिसतं आपल्याला आणि त्याचाही प्रेग्नन्सीवर परिणाम होतच असतो. तर मग ही पण टेस्ट त्यावेळेला केली जाते? येस, कारण बाळाच्या ओव्हरऑल वाढीसाठी आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी थायरॉईड हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि बाळ पहिले 3 महिने म्हणजे पहिले 12 आठवडे हे स्वतःचं थायरॉईड हॉर्मोन बनवू शकत नाही. अशा वेळेस त्याच्या वाढीसाठी बाळ हे आईच्या थायरॉईड हॉर्मोनवर डिपेंडंट असतं. मग अशा वेळेस आईमध्येच जर थायरॉईड हॉर्मोनची कमतरता असेल तर बाळामध्ये सुद्धा थायरॉईड हॉर्मोनची कमतरता असू शकते आणि त्यामुळे बाळाचा बुद्धांक किंवा त्याच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये थायरॉईडची तपासणी आपण करतो आणि त्यामध्ये थायरॉईडचा आजार त्या बाईला आहे का, त्यामध्ये 2 प्रकारचे थायरॉईड्स असतात. थायरॉईडचे आजार असतात, त्यानुसार त्याची वेगळी वेगळी ट्रीटमेंट असते. यामध्ये जो हायपरथायरॉईड नावाचा जो थायरॉईडचा आजार असतो, ह्यामध्ये जर ती बाई ऑलरेडी कुठल्या औषधांवर असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे औषधं असतात. एक कार्बिमेझॉल नावाचं औषध असतं आणि एक प्रोपाइलथायोयुरासिल म्हणजे PTU नावाचं औषध असतं. यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये स्टार्टिंगला जर कार्बिमेझॉलवरती असेल तर त्याचे विपरीत परिणाम बाळावर होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी तिला कार्बिमेझॉलवरून PTUवर शिफ्ट करायचं, तिची थायरॉईड लेवल नॉर्मल करायची आणि मग तिने कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून बाळामध्ये काही व्यंग होणार नाही. आणि दुसऱ्या प्रकारचा जो थायरॉईड असतो हायपोथायरॉईड, यामध्ये जर तिच्या शरीरात थायरॉईडची कमतरता असेल तर बाळाला थायरॉईड मिळणार नाही आणि त्याची वाढ होणार नाही. म्हणून तिची थायरॉईड लेवल आधी बाहेरून थायरॉईड हॉर्मोन म्हणजे थायरॉक्झिन नावाचं औषध देऊन नॉर्मल करायची आणि मग प्रेग्नेन्सीमध्ये तिच्या शरीरासाठी लागणारं थायरॉईड आणि बाळाच्या वाढीसाठी लागणारं थायरॉईड यासाठी थायरॉईडचा डोस हा टायट्रेट करायला लागतो. म्हणजे थायरॉईडचा डोस हा कमीत कमी 30% प्रेग्नेन्सीमध्ये वाढवायला लागतो. तर म्हणून आईसाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा थायरॉईड लेवल ही नॉर्मल असायला लागते. म्हणून आपण अत्यंत महत्त्वाची ही तपासणी आहे ज्याला आपण TFT थायरॉईड फंक्शन टेस्ट, ज्यामधलं TSH हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि याच दरम्यानच्या म्हणजे ह्याच्या अगोदर काही वॅक्सिनेशन वगैरे करणं पण गरजेचं असतं, म्हणजे थायरॉईड नाही पण इतर ह्याच्यासाठी? हो, आत्ता MMR नावाची वॅक्सिन आली आहे, पण जेव्हा आम्ही अगदी लहान होतो तेव्हा ती वॅक्सिन अवेलेबल नव्हती, ज्यामध्ये रुबेलाच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन केलं जातं किंवा चिकन पॉक्स ज्यांना झालेला असतो, ज्याला आपण कांजण्या असं म्हणतो. ज्या मुलींना लहानपणी ऑलरेडी कांजण्या झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये कांजण्यासाठीच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या तयार झालेल्या असतात. पण अशा काही मुली असतील की ज्यांना कधीच कांजण्याचा संसर्ग झालेला नाहीये, अशा मुलीला जर प्रेग्नन्सीमध्ये कांजण्या झाल्या तर त्याचा बाळावर खूप मोठा विपरीत परिणाम होतो. बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात आणि अशा वेळी खूप जास्त व्यंग असेल तर अबॉर्शन सुद्धा करायला लागतं. तर मग इतक्या पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स करण्यापेक्षा प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरच जर तिला कधीही कांजण्या झाल्या नसतील किंवा कधीही रुबेला नावाचा आजार झाला नसेल तर त्याच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा रुबेलाच्या अगेन्स्ट आपण वॅक्सिनेशन करतो तेव्हा आपण पेशंटला सांगतो की कमीत कमी 1 महिना तुम्ही कन्सीव्ह करायचं ट्राय करू नका. पण इन केस त्यामध्ये कन्सीव्ह झालं तर अबॉर्शन करायची सहसा गरज पडत नाही. पण मी युजली काउन्सिल की 1 महिन्याचा गॅप तुम्ही ठेवला पाहिजे. म्हणजे फक्त हे 2च आजार महत्त्वाचे आहेत का अजून काही आहेत, म्हणजे चिकन पॉक्स असेल किंवा आता नवीन आलाय म्हणजे कोविड. युजली कोविडचं वॅक्सिनेशन करतात किंवा इन्फ्लुएन्झाच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन केलं जातं. अच्छा, म्हणजे ह्या 3-4 आजारांच्यावर जर का अगोदरच वॅक्सिनेशन जर का केलेलं असेल तर
येणाऱ्या बाळाला हे काही त्रास होणार नाहीत असं म्हणणं आहे. येस. ओके. डॉक्टर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुन्हा एकदा मी मागच्या काळामध्ये जाते, कारण एवढं वॅक्सिनेशन असायचं नाही. अर्थात लहानपणीच बरेचदा अनेक हे येऊन जायचे लोकांना, आजार होऊन जायचे, म्हणजे जसं की कांजिण्या असतील, गोवर असेल किंवा मम्स मिझल्स असतील, तर ह्यासारखे सगळे आजार होऊन जायचे आणि त्याचा नंतर काही फारसा परिणाम व्हायचा नाही. नाही, असं नाही. तुम्हाला सांगतो की खरं सांगायचं ना, की सरकारी हे आहे यंत्रणेनं वॅक्सिनेशन्सचा जो प्रोग्राम राबवलेला आहे. राबवला आहे, आणि त्यात मला वाटतं रोटरी क्लबनं सुद्धा त्यांना मदत केली ही पोलिओसाठी एस्पेशली. तर हा इतका सुंदर राबवला आहे की आपल्या म्हणजे जगात त्यांनी स्मॉलपॉक्स म्हणजे ते देवीचा रोग हा तर समूळ नष्टच केला. हो. पोलिओ नष्ट केला आहे. म्हणजे अगदी आमच्या लहानपणी नव्हतं, पण जेव्हापासून आम्ही प्रॅक्टिस करायला सुरू केलं त्यावेळेसपासून हे सगळे वॅक्सिनेशन्स म्हणजे बेसिक वॅक्सिनेशन तर होतेच. हो. म्हणजे ट्रिपल म्हणजे ट्रिपल डोस डिप्थेरिया, पहिला. हां. नंतर पर्टुसिस आणि टिटॅनस टॉक्साइड, हे तीनचं तर वॅक्सिनेशन होतं. आणि पोलिओमायलायटिस हे मेजर जे होते ना, हे वॅक्सिनेशन्स तेव्हा होतेच. पण मग त्यामुळं सगळ्यांनाच पूर्वी म्हणजे देवीचं सुद्धा हे इथं उरण असायचं प्रत्येकाचा. हो. म्हणजे ते सुद्धा हे काय म्हणतात वॅक्सिनेशन असायचं. पण तसं जसा काळ पुढं सरकत गेला तसे विविध आजार नवीन नवीन म्हणजे दिसायला लागले. आजार होतेच, पण त्याच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन म्हणजे नवीन शोध लागले. आणि ते वॅक्सिनेशन्स आता द्यायला हे सगळे आता मग सांगितलं तुम्हाला, ते इवन मेनिंगोकॉकल मेनिंजायटिसचं सुद्धा देतात, निमोकॉकसचं सुद्धा देतात. म्हणजे बरीच वॅक्सिनेशन्स तुम्हाला आता अवेलेबल झालेली आहेत. तर ती सगळी वॅक्सिनेशन्स तुम्हाला एका सलग सगळी जर मिळालेली असेल, म्हणजे आता तर बऱ्याच वेळेस शाळेमध्ये, मग नंतर तुमचं मुलगी प्रेग्नन्सीलाच्या वयाला पोचायपूर्वीचे सगळे वॅक्सिनेशन झालेले असतात. ज्यांच्यामध्ये झालेले नाही आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला ते सांगितलं ना, हे मिझल्स आणि जर्मन मिझल्स, दॅट इज रुबेला, हे वेगवेगळे आहे. दिसताना आपल्याला तरी जरी एक जरी दिसत असलं तर म्हणून त्याला मम्स, मिझल्स आणि रुबेला असं 3 MMR जे वॅक्सिन आहे त्या, म्हणजे आम्ही प्रॅक्टिस सुरू केलं तेव्हापासून MMR आहे. पण काही वेळेस MMR घेतलेलं नसेल तर तुम्हाला रुबेलाचं वॅक्सिनेशन घ्यायलाच पाहिजे. नाहीतर कारण काय माहिती आहे का, रुबेलामध्ये कंजर्नल ॲनोमलीचं म्हणजे समजा बाय चान्स पहिल्या 3 महिन्यामध्ये आईला जर जर्मन मिझल्स झाले, रुबेला जर झाला, तर त्याच्यामध्ये व्यंग जे आहेत ना, म्हणजे स्ट्रक्चरल ॲनोमलीज, म्हणजे हार्टच्या ॲनोमली, बाकीच्या सगळ्या ॲनोमलीज, ह्याचं प्रमाण खूप आहे. तर त्यामुळं हे आता 1 महिना गॅप का, तर तोपर्यंत ती इम्युनाइज होते ना, त्याच्या अंगामध्ये त्या अँटीबॉडीज तयार होईपर्यंत तरी तुम्ही तिला म्हणजे प्रेग्नन्सी होऊ देऊ नको म्हणून त्याला सांगतो आपण. तर असं हे वॅक्सिनेशनचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला शेड्यूल आहे, हे करून मग नंतर प्रेग्नन्सी. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की वॅक्सिनेशनच आहे असं नाही, पण त्याच्यानंतरही अजून काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्याशी बोलायच्या आहेत, पण या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बीचा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आणि डॉक्टर स्नेहल हेंद्रे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच पेशंटना, म्हणजे आता हे आपण प्रेग्नन्सी काउन्सिलिंग जे चाललेलं आहे तर त्याबाबत बोलत असताना बऱ्याच मुलींना फिट येण्याचा एक प्रकार असतो, तर त्याचाही प्रेग्नन्सीवर परिणाम होतोच ना. फिट येण्याचा प्रकार असतो, त्यामध्ये ते ज्या ड्रग्जवर असतात, म्हणजे ज्या औषधांवर ते असतात, त्याचा परिणाम बाळावर जास्त होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस ज्यांना फिट येण्याचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरला भेटून त्या कुठल्या औषधांवर आहेत
त्या औषधांचा बाळावर काही विपरीत परिणाम होतो का, आणि जर होत असेल तर ते औषधं चेंज करून मगच त्यांनी प्रेग्नन्सीसाठी कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण अशा काही वेळेस त्या ऑलरेडी प्रेग्नंट असतात आणि मग त्यांना त्या डॉक्टरांकडे येतात, आणि त्या जर त्या औषधांवर असतील ज्या औषधांमुळे बाळावर काही परिणाम होणार असेल तर आपण इमिडिएटली औषध चेंज करत नाही, कारण मग आईला फिट येण्याचा चान्स वाढतो. मग अशा वेळेस काय करायचं, क्लोज मॉनिटरिंग करायचं की बाळामध्ये काही व्यंग होणार आहे का, त्यांच्या सोनोग्राफी करायच्या, त्यांच्या काही ब्लड टेस्ट असतात त्या ब्लड टेस्ट करायच्या. पण इतका त्यांच्यामध्ये व्यंग असण्याचा चान्स वाढवण्यापेक्षा अगोदरच डॉक्टरांना दाखवून की मी ह्या गोळीवर आहे, म्हणजे फिनेटॉइन आहे, व्हॅल्प्रोएट आहे, अशा ज्या गोळ्या आहेत ज्यांच्यामुळे फिटल हायडॅन्टॉइन सिंड्रोम किंवा फेशियल डिस्मॉर्फिझम, स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज ज्या बाळामध्ये होतात त्या आपण थांबवू शकतो. कारण हल्ली नवीन औषधं आली आहेत, म्हणजे लेव्हिटेरासिटामसारखं औषध आहे ज्यामध्ये बाळावर होणारा व्यंगाचं प्रमाण हे अतिशय कमी होतं. हां, आणि प्रेग्नन्सीमध्ये ते औषध म्हणून सेफही आहे. तर प्रेग्नंट होण्याच्या अगोदर अशा औषधांवर शिफ्ट होणं हे महत्त्वाचं असतं. नक्कीच. अजूनही काही असे घटक असतील ना की जे प्रेग्नन्सीवर खूप परिणाम करत असतील, तर ते कुठले ते पण एकदा सांगा. हां, जसं आपण बोललो की फिट येण्याचा आजार आहे, तसंच प्रेग्नन्सीचा आता जो पिरियड आहे, म्हणजे वय आहे कन्सीव्ह होण्याचं, हे बऱ्यापैकी वाढत चाललं आहे. त्यामुळे 35 वर्षांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्या स्त्रिया असतील त्यांच्यामध्ये बीपीचा त्रास म्हणजे हायपरटेन्शन किंवा डायबिटीससारखा त्रास असणं आता स्वाभाविक झालं आहे. तर अशा पेशंट्समध्ये जसं की फिट येण्याचे पेशंट्स होते, सेम बी पीचा ज्यांना त्रास आहे ते जर कुठल्या अशा औषधांवर असतील, म्हणजे एस इनिबिटर असा जो क्लासचा एक ड्रग आहे किंवा ART ब्लॉकर असे जे आहेत, तर यांच्यामध्ये बाळावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. मग त्यांनाही त्यांची औषधं चेंज करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि औषधं चेंज करून औषधांचा डोस टायट्रेट करून त्यांचा BP कंट्रोल करणं गरजेचं असतं. कारण ज्यांना BPचा त्रास ऑलरेडी असतो तर प्रेग्नन्सीमध्ये त्यांचा BP वाढू शकतो, आणि प्रेग्नन्सीमध्ये जो नवीन BPचा त्रास त्यांना परत उद्भवू शकतो. किंवा BP जर कंट्रोलमध्ये नसेल तर बाळाभोवतीचं पाणी कमी होणं, बाळाची वाढ कमी होणं किंवा झटका येणं किंवा रक्तगोठण प्रक्रिया ही बंद पडणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे डायबिटीज. डायबिटीजमध्ये बाळाचे अवयव तयार होताना सुरुवातीच्या 8 ते 9 आठवड्यांपर्यंत आईचा शुगर कंट्रोल कसा आहे याच्यानुसार बाळामध्ये कितपत व्यंग तयार होणार आहे हे ठरलं जातं. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या अगोदरच HbA1c लेवल बघून, HbA1c लेवल ही नॉन डायबिटिक लेवलला म्हणजे गुड कंट्रोल लेवलला अराउंड 5 to 6 लेवलला आणून मगच तिने कन्सीव्ह करण्याचा विचार करायला हवा, जेणेकरून बाळामध्ये व्यंग असण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होईल. आणि दुसरं म्हणजे ती स्त्री आत्ता डायबिटीसच्या कंट्रोलसाठी कुठल्या गोळ्या औषधांवर आहे की इन्सुलिनवर आहे हे सुद्धा बघायला हवं. युजली आपण पेशंटला इन्सुलिनवर शिफ्ट करतो, जेणेकरून बाळावर तिच्या गोळ्यांचा काही परिणाम होणार नाही. नक्कीच. पण बरेचदा असं पण ऐकलं जातं की म्हणजे ही बोलतानाची एक कदाचित पद्धत असेल, पण बरेचदा असं होतं की नाही हो, ती प्रेग्नंट राहिली आणि त्यामुळं तिला बीपीचा त्रास सुरू झाला. असं कधी होतं का की प्रेग्नंट राहिल्यानंतर बीपीचा त्रास सुरू झालेला आहे? येस, असंही होऊ शकतं. पण प्रेग्नन्सीमधला बीपीचा त्रास हा सहसा 20 आठवड्यानंतर सुरू होतो. अच्छा. 20 आठवड्यांच्या अगोदर जर त्रास सुरू झालेला असेल तर कदाचित तिला तो प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरपासून सुरू झालेला असू शकतो, आणि तो आता डिटेक्ट झाला कारण ती हॉस्पिटलमध्ये आली. आणि दुसरं म्हणजे जर ती स्त्री अचानक डिलिव्हरीच्या वेळी आली असेल, जेव्हा तिचा बीपी वाढला असेल, तेव्हाही आपण सांगू शकत नाही की हा बीपीचा त्रास हा प्रेग्नन्सीमुळे झालाय की प्रेग्नन्सीच्या आधीपासून तिला बीपीचा त्रास आहे. मग अशा वेळेस तिची डिलिव्हरी झाल्यानंतर साधारण एक 6 आठवड्यानंतर सुद्धा तिचं बीपी वाढलेला आहे का, यानुसार आपण ठरवू शकतो की तिला बीपीचा त्रास हा आधीपासून होता की तो प्रेग्नन्सीचा आहे. आणि 6 आठवड्यानंतरही बीपी कन्सिस्टंटली वाढलेला असेल तर मात्र हा तिला बीपीचा त्रास प्रेग्नन्सीच्या अगोदरपासूनचा होता. मग अशीच गोष्ट शुगरची पण असेल ना? येस, अशीच गोष्ट शुगरचीही आहे. जो शुगरचा त्रास असतो हा डिटेक्ट साधारण आपण 3ऱ्या तिमाहीमध्ये करतो. म्हणजे 28 आठवड्याला आपण एक ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची तपासणी करतो. अच्छा. याच्यामध्ये युजली हा जसा बीपीचा त्रास वाढलेला प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर कमी येतो, तसा शुगरचा त्रास जर प्रेग्नन्सीमुळे झालेला असेल तर तोही कमी होतो. अशा वेळेस परत 6 आठवड्यानंतर एक तपासणी करायची, ज्याच्यामध्ये जर शुगर लेवल नॉर्मल आली असेल तर तिला हा त्रास फक्त प्रेग्नन्सीमध्ये झाला आहे.
आणि तरी शुगर लेवल नॉर्मल आलेली नसेल म्हणजे तिला आधीपासून डायबिटीज होता जो डिटेक्ट झाला नाही. ओके. म्हणजे हे किती ॲडव्हान्स झालेलं आहे ना सगळं. म्हणजे मला खरंच छान वाटतंय की मेडिकल फील्ड आणि मेडिकल सायन्स इतकं छान पद्धतीनं ॲडव्हान्स होत गेलेलं आहे. डॉक्टर, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, तो म्हणजे की जसं आत्ता हे सगळं जी गर्भिणी आहे आपण म्हणूया थोडक्यात, की एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, ज्या सगळ्या टेस्ट आहेत, किंवा मगाशी तुम्ही म्हणलात तसं काही टेस्ट ह्या पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कराव्या लागतात. पण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये दोघांचंही काउन्सिलिंग होणं गरजेचं असतं. बरोबर आहे. बरोबर ना? तर स्त्रीचं तर काउन्सिलिंग होईलच, पण पुरुषांनी सुद्धा कसं, म्हणजे त्यांचं काय काउन्सिलिंग असतं? त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे आता नवीन जे काय चालू आहे की नाही, तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू हे सगळे किंवा आणि काही काही ड्रग्स, त्यांचे शुक्राणूवरती विपरीत परिणाम हे होतात. त्यांचे फर्टिलिटीवर परिणाम होतात. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेमसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर त्यामुळं ज्या ज्या म्हणजे कपल्सना प्रेग्नन्सी करायची आहे, आता फक्त आता हे अल्कोहोलचं प्रमाण तर मग काय पुरुषांपर्यंत मर्यादित राहिले असं काय नाही. तर प्रेग्नेंट झालेले एक मुलगीसुद्धा मला फोन करून विचारते, सर जरा बिअर पिऊ का? म्हणले ते सगळं तुझं जे आहे की नाही ते नंतर ठेव, आत्ता काय करू नकोस. प्रेग्नन्सी जोपर्यंत आहे किंवा प्रेग्नन्सी तुम्हाला जोपर्यंत पाहिजे आहे, करायची आहे किंवा प्रेग्नन्सी झाली आहे, अशा लोकांनी या सगळ्या व्यसनांपासून दूर राहणंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की आता हल्ली नवीन समस्या, सगळ्यात मोठी समस्या आहे, एक ग्लोबल समस्या आहे, ओबेसिटी. एक्सरसाइज त्यासाठी फार आता महत्त्वाचं आहे. 90, 100, 120, 130 किलोच्या स्त्रिया म्हणजे प्रेग्नन्सी हवी म्हणून पण तेवढ्याच आहेत आणि प्रेग्नन्सी झालेल्या पण तेवढ्याच आहेत. तुम्हाला जो प्रेग्नन्सी झालेल्या स्त्रियांमध्ये ती प्रेग्नन्सी कंटिन्युएशन होणंसुद्धा डिफिकल्ट असते. कंटिन्युएशन झाल्यानंतर तिला जेस्टेशनल डायबिटीस, म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणत होता का नाही, प्रेग्नन्सी इंड्युस्ड बरोबर. हायपरटेन्शन, हे प्रेग्नन्सीमध्ये झालेला वाढलेला रक्तदाब. बरोबर. तसंच प्रेग्नन्सी इंड्युस्ड जी काय हे आहे डायबिटीस आहे, त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. हे जेस्टेशनल डायबिटीससुद्धा ह्या ओबेज पेशंटांमध्ये जास्त असते. जास्त प्रमाणात. आणि त्यातल्या त्यात आपण जेव्हा हिस्ट्री विचारतो तेव्हा फक्त त्या पेशंटची हिस्ट्री विचारत नाही, तर त्याची फॅमिली हिस्ट्रीसुद्धा विचारतो. अच्छा. तर फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला फॅमिलीमध्ये कोणाला व्यंग आहे का, म्हणजे कुठल्या प्रकारचं व्यंग आहे, म्हणजे समजा बहिणीला, भावाला, मावशीला, म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये कोणतरी म्हणजे चुलतीची मेवणी वगैरे, त्याचा काय उपयोग नाही. फक्त जे ब्लड रिलेशनमध्ये आहेत, नियर रिलेशन, त्यांच्यामध्ये कोण मतिमंद आहे का, गतिमंद आहे का, आणि ते कुठल्या प्रकारचं आहे ते जर असेल तर यांच्यामध्ये सुद्धा ते आहे किंवा नाही हे त्याची खबरदारी ही घ्यायलाच लागते. तसंच तुम्हाला सांगतो, हे ओबेसिटी जे पेशंट आहेत, ओबेसिटीच्या पेशंटमध्ये सुद्धा म्हणजे सर्व प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स, डायबिटीस आलं, ब्लड प्रेशर आलं, व्यंग आलं, सगळ्या गोष्टी, आणि प्रेग्नन्सी ही कंटिन्युएशनचं सुद्धा प्रॉब्लेम, डिलिव्हरीच्या वेळेससुद्धा तुम्हाला सांगतो अशा पेशंटांना सिझरिनचं प्रमाण जास्त असतं. मग काही वेळेस तर म्हणजे जवळजवळ असं एक 6 इंचाचं फॅट असतं, त्यातनं आत उतरून ते बाळ बाहेर काढायचं, त्याच्यापर्यंत पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन्स, त्याची मोबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम येतात. तर हे असं सगळं होऊ नये यासाठी प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगच्या दरम्यान या लोकांना आपला फिटनेस ठेवायला सांगणं हे खूप गरजेचं आहे. इवन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा एक्झरसाइजेस करायला नाही पाहिजे असं नाही आहे, पण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एक्झरसाइज आणि डाएटवर काय सांगता? त्याच्यावरनंच एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे की एखाद्या स्त्रीचं वजन प्रेग्नन्सी म्हणजे थोडक्यात कन्सीव्ह करण्यासाठी, म्हणजे तिची उंची आणि वजन याचं प्रमाण काय असावं? BMI. सो आपण BMI कॅल्क्युलेट करतो, ह्याला बॉडी मास इंडेक्स असं आपण म्हणतो. हा साधारण 30च्या आत असायला हवा. 30 नंतर ओबेसिटी सुरू होते. 25 ते 29 मध्ये ओव्हरवेट आणि 22 to 25 इंडियन स्टँडर्ड्सनुसार नॉर्मल BMI आपण कन्सिडर करतो. तर आजकाल कसं झालं आहे, बिकॉज ऑफ आवर लाईफस्टाईल, डाएट, लाईफस्टाईल, बैठं काम, स्ट्रेस, त्यामुळे वजन सगळ्यांचं जास्त असतं. तर हे वजन, सरांनी जसं सांगितलं, वजन जर कंट्रोल केलं नाही तर प्रेग्नन्सीमध्ये इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आणि ह्या कॉम्प्लिकेशन्स व्यतिरिक्त तिची रिकव्हरी लेट होईल, कंबरदुखीचा त्रास होईल, आणि
नंतर ब्रेस्ट फिडिंगसाठी सुद्धा पुढचे 6 महिने तिला कंबरदुखीसारखा त्रास सुरू होईल. मग प्रेग्नेन्सीमध्ये आपण जे एक्सरसाइजेस करतो, तर जी व्यक्ती आधीपासून एक्सरसाइजेस करत नसेल तिला अचानक प्रेग्नेन्सीचा ताण आणि वरतून एक्सरसाइजेस हे थोडं जास्त होऊ शकतं. म्हणून आधीपासून एक्सरसाइजेस करून शरीराची लवचिकता वाढून, शरीराची लवचिकता जर वाढली तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. शरीराची लवचिकता वाढली तर कंबरदुखीसारखे त्रास कमी होतात, पोश्चर नीट राहतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत एक्सरसाइजेस हे आधीपासून सुरू केलेले कधीही चांगले, जेणेकरून नंतर रिकव्हरीमध्ये त्याचा खूप फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे डाएटमध्ये हाय प्रोटीन डाएट घ्यावं. कमीत कमी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन इंटेक हा अतिशय व्यवस्थित असायला हवा. कॅल्शियम इंटेक हा अतिशय व्यवस्थित असायला हवा. आणि डाएटमध्ये अशा पालेभाज्या ज्यांच्यामध्ये फोलिक ॲसिड हे खूप जास्त आहे, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, ज्या फोलिक ॲसिडमुळे नंतर तुमच्या बाळामध्ये जे स्पायनल कॉर्ड किंवा मेंदूचे आजार असतात, पाठीला गाठी होतात, पाठीच्या कण्याला मणक्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, ते आजार होणार नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी डाएटमध्ये पण लक्ष ठेवायला हवा. शुगर इंटेक आपला कमी करायला हवा. जितकी ॲडेड शुगर आपण खाऊ तितकं आपल्याला डायबिटीज होण्याचा प्रेग्नन्सीमध्ये चान्स वाढलेला असतो. आणि जितकं पण एक्सरसाइज आणि डाएटवर फोकस करू तितकं प्रेग्नन्सीमध्ये जे वजन वाढतं हे नियंत्रणात वाढायला हवं. आणि त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्ससुद्धा आपण कमी करू शकतो. नक्कीच. मला असं वाटते की हे प्री प्रेग्नन्सी म्हणजे काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा फक्त एकाच गोष्टीवर नाही तर अनेक गोष्टींच्याकडं लक्ष दिलं जातं. आणि तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट खूप छान सांगितलीत की नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी किंवा ब्रेस्ट फिडिंगसाठी त्यासाठी बॉडी पोश्चर तुमचं चांगलं असणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक्सरसाइज महत्त्वाचे आहेत आणि तुमची मास्टरी खरं तर त्याच्यावरच आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या एपिसोडमध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी आणि प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगचं एम अँड ऑब्जेक्टिव्ह एकच असतं की ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी ते सुदृढ बालक आणि सुदृढ निरोगी माता हे राहणं गरजेचं आहे. म्हणून ह्यासाठी हा सगळी उठाठेव आहे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. आणि म्हणूनच म्हणलं की ह्या सगळ्या केल्यानंतर तिची डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल होणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याच्यावर आपण जास्तीत जास्त भर देत आहात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एक वेगळा विषय घेऊन सगळ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहोत. तोपर्यंत नमस्कार.